काय होईल जर तुमच्या बँक बॅलन्स सोबतच दर महिन्याला तुमच्या खात्यात पगार जमा झाला तर? आणि तेही कोणतीही नोकरी न करता. तुम्हाला वाटते की शेअर मार्केट म्हणजे फक्त बाय लो सेल हाय आहे. मग थांबा, पैसे कमवण्याचे 7 छुपे मार्ग तुम्हाला अजून माहीतच नाहीये. म्युच्युअल फंडमध्ये SIP तर सगळेच करतात, पण खऱ्या अर्थाने फायनान्शियल फ्रीडम देणारे 7 इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आज आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अशा 7 जबरदस्त स्कीम बद्दल बोलणार आहोत, ज्या पारंपरिक म्युच्युअल फंड पेक्षाही पूर्णपणे वेगळ्या आहेत. अशा स्कीम ज्या तुमच्या गुंतवणुकीला एक सॅलरी किंवा पगारामध्ये बदलू शकतात. मार्केट वर जावो किंवा खाली, तुमच्या खिशात पैसा येत राहील याची खात्री या योजना देतात. आणि हो, हे काही एका दिवसात पैसे डबल करावाले स्कॅम किंवा फसवा योजना नाहीत, तर हे पूर्णपणे कायदेशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय आहेत, जे प्रत्येक सुजाण गुंतवणूकदाराला माहिती असायलाच हवेत. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब बटन दाबा आणि ती बेल आयकॉन विसरू नका, जेणेकरून कोणतेही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाकडे वळूया. पहिलं आहे SLBM म्हणजे सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग मेकॅनिझम. समजा तुमचे घर आहे जे रिकामं पडले, तुम्ही काय कराल? साधं आहे, ते भाड्याने द्याल ना. तसंच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे काही शेअर्स असतील जे तुम्ही लॉंग टर्मसाठी ठेवलेत, बरोबर? मग ते रिकामे का ठेवलंय? SLBM म्हणजे तुमचे शेअर्स दुसऱ्याला भाड्याने देणे. मालकी तुमचीच राहते, पण तुम्ही ते काही काळासाठी उधार देतात. समोरचा माणूस ते शेअर्स शॉर्ट सेलिंगसाठी वापरतो आणि त्या बदल्यात तुम्हाला भाडं देतो. विशेष म्हणजे ज्या काळात जर कंपनीने डिव्हिडंड दिला तर तो सुद्धा तुम्हालाच मिळतो. आता तुम्ही म्हणाल हे कसं करायचं? सिंपल आहे. तुमच्या ब्रोकरकडे जाऊन SLBM ॲक्टिवेट करा आणि NSEच्या SLB सेक्शनमध्ये शेअर्स निवडा. आता दुसरे येतं REITs म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. मित्रांनो, जेव्हा आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ते कोट्यवधी रुपये, स्टॅम्प ड्युटीची मोठी रक्कम आणि भाडेकरूंची दर महिन्याची कटकट. पण जर मी तुम्हाला म्हटलं की आता तुम्ही फक्त काही हजारात मोठ्या IT पार्क्स किंवा भव्य मॉल्समध्ये मालक बनू शकतात, तर REITs हे अगदी तसंच काम करतं. या कंपन्या मोठ्या कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करतात आणि तिथून जे भाडे येतं त्यातील तब्बल 90% हिस्सा लाभांश म्हणून थेट गुंतवणूकदारांना वाटतात. माइंडस्पेस REIT किंवा MSE REIT सारख्या कंपन्यांनी आतापर्यंत गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न्स दिले आहेत. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला दर 3 महिन्याला म्हणजे क्वार्टरली तुमच्या खात्यात उत्पन्नाचा एक निश्चित वाटा जमा होत राहतो, ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या रिअल इस्टेटमधून कमाई करता येते. आता वळूया तिसऱ्या पर्यायाकडे, तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर REITs जसे मोठ्या इमारती किंवा ऑफिससाठी असतात, तसेच InvITs हे आपल्या देशाच्या पायाभूत सुविधांसाठी असतात. यात रस्ते, हायवे आणि पॉवर ग्रिड्स यांच्यासारख्या मोठ्या प्रकल्पाचा समावेश होतो. जेव्हा तुम्ही InvITsमध्ये गुंतवणूक करता तेव्हा त्या रस्त्यांवरून गोळा होणारा टोल टॅक्स किंवा वीज वापरांपोटी मिळणारे शुल्क, यातून जो नफा होतो त्याचा मोठा वाटा तुम्हाला दिला जातो. यामध्ये पॉवर ग्रिड InvIT आणि IndiGrid सारखे टॉप ऑप्शन्स उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हायवेज सारख्या प्रकल्पांमध्ये साधारण 17% पर्यंत उत्तम परतावा पाहायला मिळतो, जो पारंपरिक पर्यायांच्या तुलनेत खूपच आकर्षक आहे. आता वळूया चौथा पर्यायाकडे, हाय डिव्हिडंड पेइंग स्टॉक्स. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेता तेव्हा तुम्ही तांत्रिक दृष्टीने त्या कंपनीचे छोटेसे मालक बनता. मग जर कंपनीला नफा झाला तर त्या नफ्यातील आपला वाटा आपल्याला मिळायलाच हवा ना. याच वाट्याला आपण डिव्हिडंड म्हणजे लाभांश म्हणतो. यातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला तुमचे शेअर्स विकायची अजिबात गरज नसते. फक्त ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्याबाबत कंपनी तुम्हाला ठराविक काळात पैसे देत राहते. जर आपण काही उदाहरणे पाहिले तर कोल इंडिया आणि वेदांता सारख्या कंपन्या साधारण 6% लाभांश देतात, तर ऑल कार्गो लॉजिस्टिक्स सारख्या कंपन्यांनी 12.8% पर्यंत डिव्हिडंड दिला आहे. तर एक साधं गणित सांगायचं तर जर तुम्हाला दरमहा 10,000 रुपये म्हणजे वर्षाला 1.2 लाख उत्पन्न हवं असेल आणि शेअर्सचा डिव्हिडंड यील्ड 6% असेल तर तुम्हाला साधारण 20 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. आता वळूया पाचव्या पर्यायाकडे म्हणजे SWP म्हणजे सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. हे आपल्या नेहमीच्या SIPच्या अगदी उलट काम करतं.
SIP मध्ये आपण दरमहा थोडे थोडे पैसे गुंतवतो, पण SWP मध्ये म्हणजे तुमची एक मोठी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता आणि तिथून दरमहा ठराविक रक्कम म्हणजे पगार म्हणून काढता. यातलं खरं मॅजिक पाहायचं असेल तर एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले आणि त्यावर तुम्हाला वार्षिक 12% रिटर्न मिळत असेल, तर त्यातून दरमहा 10,000 रुपये काढूनही तुमची मूळ रक्कम कमी न होता उलट वाढतच राहते. इतकंच नाही तर 20 वर्षानंतर तुमची ही मूळ रक्कम कोटींच्या घरात गेलेली असू शकते. त्यामुळे ज्यांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी हा एक मॅजिकल पर्याय ठरू शकतो. आता 6वा पर्याय अशा लोकांसाठी आहे ज्यांना मार्केटची जोखीम नको आहे आणि 100% सरकारी गॅरंटी हवी आहे. तो म्हणजे POIMS, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. ज्यांना सुरक्षित गुंतवणुकीतून दरमहा खात्रीशीर उत्पन्न हवं असतं त्यांच्यासाठी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. आता हे नेमकं कसं चालतं तर तुम्ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये एक ठराविक रक्कम गुंतवता आणि पोस्ट ऑफिस तुम्हाला त्या रकमेवरती दर महिन्याला ठराविक व्याज देतं. आता यातील गुंतवणुकीच्या मर्यादाबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही सिंगल खात्यात 1 लाख रुपयेपर्यंत आणि जर पती पत्नी मिळून जॉईंट खातं उघडणार असाल तर 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सुरक्षितता आणि स्थिरता शोधणाऱ्या लोकांसाठी हा खरोखरच एक उत्तम मार्ग आहे. आता वळूया 7वा आणि शेवटचा पर्याय म्हणजे SCSS म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. हे खास आपल्या घरातील मोठ्यांसाठी किंवा ज्यांनी नुकताच VRS घेतली आहे अशा व्यक्तींसाठी डिझाईन केलेली आहे. या योजनेचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे यावर मिळणारा व्याजदर जो सध्या साधारण 8%च्या आसपास आहे आणि जो इतर अनेक सुरक्षित पर्यायांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे यातलं व्याज दर 3 महिन्याला म्हणजे क्वार्टरली थेट तुमच्या खात्यात जमा होतं, ज्यामुळे खर्चासाठी नियमित पैसे मिळतात. आणि एवढंच नाही तर यात गुंतवलेले 1.5 लाख रुपयेपर्यंतचे पैसे तुम्हाला कलम 80C अंतर्गत टॅक्स वाचवण्यासाठी सुद्धा मोठी मदत करतात. म्हणजे सुरक्षा, चांगला परतावा आणि टॅक्समध्येही सवलत असा हा 3-in-1 फायदा आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की फक्त शेअर मार्केटमध्ये खरेदी विक्री करणं म्हणजे गुंतवणूक नव्हे तर पैसा कमवण्याचे कितीतरी स्मार्ट आणि वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. तर आपण काय काय पाहिलं त्याचा छोटासा आढावा घेऊया. पहिलं म्हणजे तुमचे जे शेअर्स पोर्टफोलिओमध्ये रिकामे पडले आहेत त्यांना भाड्याने देऊन तुम्ही घर बसल्या फीच्या स्वरूपात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवू शकता. दुसरं म्हणजे आता कोट्यांवधी रुपये नसले तरीही तुम्ही देशातील मोठ्या मॉल्स, IT पार्क्स आणि हायवे टोल मधून मिळणाऱ्या उत्पन्नाचे वाटेकरी होऊ शकता. हे तुम्हाला नियमित रेंटल इन्कम मिळवून देतात. आणि तिसरं म्हणजे चांगल्या कंपनीचे शेअर्स निवडून त्या कंपन्या जो नफा कमवतात त्यांचा हिस्सा लाभांश म्हणजे डिव्हिडंडच्या स्वरूपात थेट तुमच्या बँक खात्यात मिळू शकतं. आणि जर रिटायरमेंटची प्लॅनिंग बघत असाल तर जर तुम्हाला सुरक्षितता आणि दरमहा खात्रीशी पगार हवा असेल तर SWP मधून मार्केटचे रिटर्न्स एन्जॉय करा किंवा पोस्ट ऑफिस आणि ज्येष्ठ नागरिक योजनेतून सरकारी हमीसह शांत झोप मिळवा. थोडक्यात सांगायचं झालं तर प्रत्येक योजनेची जोखीम, परतावा आणि टॅक्स वेगळा आहे. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा. गुंतवणूक करताना कधीही घाई करू नका तर ती अभ्यासानुसार करा. आणि तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मुदत ठेवीवरती म्हणजे FD सुद्धा तुम्ही मंथली पेआउट पर्याय निवडू शकताय. पण लक्षात ठेवा असं केल्यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा पूर्ण फायदा मिळत नाही. आणि जसं मी पहिले सांगितलं, गुंतवणूक करताना नेहमी स्वतःचा अभ्यास करा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सला शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सॲप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.